बापू यांची या मैदानामध्ये बॅट तळपली आहे. त्याचबरोबर आपल्या आवाड्यातील पाटील सबसे कातील पाटील देखील आलेले आहेत. मुकादम देखील आले आहेत. एक इकडे मुकादम आहे, एक तिकडे देखील मुकादम आहेत. परंतु मुकादम कोणी का असेल, परंतु मालदन गावात कोण मुक्काम ठोकेल या मॅच मध्ये कळेल श्री सर. नक्कीच बर सर. दोन्ही संघ शूर आहेत, शूर वीर आहेत. वीर तुम बडे चलो, वीर तुम बडे चलो. सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो. निडर तुम डरो नहीं, निडर तुम डटो वही. आणि निडर योद्धे मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी दाखल झाले आहेत. चला जास्त वेळ आपण यूज करायचा नाहीये. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घेणार आहोत. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत चालली आहे अप्रतिम ही स्पर्धा पाहण्यासाठी. आणि या स्पर्धेतील खास आकर्षण असलेली मॅच म्हणजे ठाणे स्पार्टन आणि पाटण वॉरियर्स. ठाणे स्पार्टन आणि पाटण वॉरियर्स या मॅचला मजा येणार आहे. आणि या मजा घेण्यासाठी नाही तर आनंद घेण्यासाठी आले आहे. कारण की मालदनकर म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने केला जातो. ही मालदनकरांची रीत आहे. ही रीत नवी आहे. ही रीत अशी आहे की मालदनकर कधीच कमी पडले नाही आहेत. आणि मॅचला मजा येणार आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत टीम ठाणे स्पार्टन. नक्कीच बरं सर. चला बॅटर पाठवायचे आहेत. आता जर दिनविशेष पाहिला तर आज दिनांक 12/4/2025 वार शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी अश्विन वद्य चतुर्थ आहे. काहींच्या मते तर चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण भारतवर्षामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव देखील आपण मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना पाहिलेला आहे. चला जास्त आपण वेळ यूज करायचा नाहीये. ठाणे स्पार्टन आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहेत. ठाणे स्पार्टन टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. दर्जेदार दमदारी स्पर्धा क्रिकेटचा महारण संग्राम एक तुंबळ युद्ध आता मात्र आपल्या नजरेसमोर येऊन ठेपलं जाणार आहे. क्रिकेटचा महारण संग्राम झगमगणाऱ्या या दिव्यांच्या भव्य प्रकाश जोशातील दिव्य सामने म्हणजे मालदन प्रीमियर लीग सन 2025. आणि यामध्ये खास आकर्षण असलेला सामना प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेला सामना आपण पाहतोय. नक्कीच हा सामना पाहतोय. आता या मालदनच्या नगरीमध्ये पाखरं उडणार आहेत. कारण की या लाईटच्या खाली पाहायला गेलं तर चंद्रदेव आले आहेत. आणि चंद्रदेवाच्या समोर पाटण वॉरियर्स आणि ठाणे स्पार्टन दोन्ही संघ आता तुंबळ युद्ध पाहायला मिळतंय. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदैव नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजाच्या पलीकडे उंच भरारी घेण्याची जिद्द असावी. आणि ही जिद्द घेण्यासाठी तुमच्यासाठी सज्ज झाले आहे कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख. ही क्रीडा नगरी आणि क्रीडा नगरीमध्ये ठाणे स्पार्टन आणि एका बाजूला पाटण वॉरियर्स. लगेचच मॅचला सुरुवात होते. कुठेही जाऊ नका, ही मॅच पहा. क्रिकेटचा महारण संग्राम आणि या महारण संग्रामासाठी सज्ज आहे हे क्रिकेटचा महासागर म्हणजे महादिव्य महाभव्य असे ही क्रीडा नगरी कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडा नगरी सज्ज आहे. हे क्रीडांगण जणू तारांगण बनला आहे. न पूछ की मेरी मंजिल कहाँ है, अभी तो इरादा किया है. न हारूंगा हौसला कुछ भी हो जाए, मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है. आणि आता मात्र मॅचला सुरुवात होणार आहे. क्रिकेटचे एक तुंबळ युद्ध बॅट आणि बॉलच्या मध्ये चक्री युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला आयुष पाहायला भेटतोय. त्याचबरोबर नॉट स्ट्राईक एंड वरती बॅटर सुमित आहे. मॅचला आता मात्र सुरुवात होईल. 6 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटक पॉवर प्ले राहतील. एक बॅटिंग पॉवर प्ले राहील आणि दुसरा पॉवर प्ले बॅटिंग करणारी टीम त्यांच्या माध्यमातून जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा ते घेऊ शकतात. त्यावेळेला 3 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर असतील. जास्त अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. गोलंदाजी मार्क वरती पाटण वॉरियर्सच्या संघाकडून अमित यांना आपण पाहतोय. अमित यांना पाहतोय. पहिला चेंडू त्यांच्या हातामध्ये दिला जातोय. मेंढटी पॉवर प्लेचं पहिलं षटक मानाचं षटक पाटण वॉरियर्स संघाकडून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवला आहे. पाहायला गेले तर लेग साइड पूर्ण खाली आहे, ऑफ साइड पूर्ण खाली आहे. म्हणजे चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवला जाईल का. पहिलाच बॉल यॉर्कर पाहताय तुम्ही श्री सर. नक्कीच एक रचनात्मक कलात्मक गोलंदाजी असणार आहे. पंचांत देतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात.
गेम ऑन, टाइम ऑन, मॅच ऑन. मॅच ऑन. पहिला बॉल मालदन स्टॉप वरती ग्रीन सिग्नल लावला आहे अंपायरने, कारण की गाडी वळून आली आहे मालदन गावामध्ये. स्वागत आहे तुमचे. पहिला बॉल. प्ले क्रिकेट. पहिलाच बॉल. बोटांचा चांगला वापर केला होता पण टर्न भेटलेला नाहीये. बाहेर जातोय बॉल आणि पंतांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि व्हाईट बॉलने मात्र धावपलकावरती एक धाव अंकित केली जाते. एक धाव रंगवली गेली. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळला. बॉल जातोय ढगात. लाइटिंग लावत आहे क्षेत्ररक्षक आणि पकडला झेल. पहिल्या चेंडूवरती मात्र बॅटर आयुष बॅक टू दी डगआउट. वेलकम डीजे. ज्याचा झेल टिपला सूर्या याने सुरेश होता आणि कोणतीच चुकी नाही. त्यांच्याकडे चेंडू जाणार म्हणजे विकेटचं पतन होणार. पहिला झटका लागतोय ठाणे स्पार्टन या संघाला. 1 आकड्यावरती धावफलक 1 आणि विकेट देखील 1. 1-1 अशी स्थिती आहे भरसर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर ठाणे स्पार्टन या संघाकडून आपल्याला पाहायला भेटत आहेत. सारंग आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सारंग कशा प्रकारे मॅच जमवतील. मॅच पहिल्या चेंडूवरती गोलंदाजांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. मेंडिटेरी पॉवर प्ले मध्ये चांगल्या रीतीने चेंडू हाताळला आणि पहिली विकेट आलेली आहे. पुढचा बॉल. यावेळेला आकारात बॅट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉस आणि बॉसनं मात्र पकडलेला आहे चेंडू. किरण यादव यांनी कमबॅक करत असताना चेंडू चांगल्या रीतीने रोखलेला आहे. तत्पूर्वी एक सिंगल घेतले. एका सिंगलने धावपलकावरती एकूण धावा 2 या आकड्यावरती पोहोचले गेलेत. धावसंख्या 2. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. आम्ही त्यांच्या स्लोवर चेंडू फेकला होता. बॅट स्विंग मोठ्याने नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्याच पद्धतीचा चेंडू हाताळण्यात यश प्राप्त होत आहे. नक्कीच चांगली लाईन ऑफ टर्मच्या बाहेर टप्पा आणि चेंडू आउट लाईनच्या दिशेला निघून जातोय. डॉट बॉल येतोय. सुरेख गोलंदाजी. यावेळेला मनगटांचा चांगला वापर केलेला आहे आणि चेंडूला फक्त दिशा दिले. पॉइंटचा क्षेत्ररक्षक फसला आणि इथे मात्र एका सिंगलने दोन्ही बॅटरने समाधान मानलंय. एका सिंगलने धावपलकावर एक धाव ऍड. एकूण धावपलक 3 या आकड्यावरती पाहतोय. अतिशय कंजूस गोलंदाजी. अतिशय कंजूस गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. त्याला फेकून दिला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. वेलकम डीजे. पहिल्या मेंडेटरी पॉवर प्ले षटकामधला एक चौकार आला आहे. पहिली बाउंड्री आपण पाहतोय ठाणे स्पार्टन संघाकडून. सारंग यांच्या वेळेस हाफ ट्रॅकर होता. त्याला पुल केला आहे. पुल आहे. हाऊसफुल फुल आहे. जातोय 6 धावांसाठी. षटकार. पुढे कशी सुरुवात राहील. खास करून सारंग जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याने खेळामध्ये रंग भरला आहे. रंग असा भरला आहे की एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहिला. परंतु आम्ही ते दादा यांचं कौतुक करावं. पहिल्या चेंडूवर एक झटका दिला परंतु तदनंतर चांगली ओव्हर हाताळली होती. 5व्या चेंडूवर एक चौकार आला आणि तदनंतर षटकार. क्षेत्ररक्षण पहा तुम्ही श्री सर. एक डीप मिड विकेट ठेवला आहे. त्याचबरोबर आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण किरणला पाहतोय.
त्याचबरोबर काव कॉर्नर देखील ठेवला आहे. अमित आहेत काव कॉर्नरला आणि बॉस यांना पण डीप स्क्वेअर लेगला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बांधून ठेवलंय सूर्या यांनी. चांगली लाईन हाताळताना पाहायला भेटतील. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आहे आणि या प्रेक्षणीय सामन्यासाठी ट्रॉफी आपल्याला माननीय आदरणीय प्रशांत घरगे बापू यांच्या माध्यमातून चमचमणारी ट्रॉफी देण्यात आलेली आहे. रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए, हम है क्रिकेट के पुजारी, हमें तो प्रशांत घरगे बापू ने जी ट्रॉफी दी है वो ट्रॉफी हमें चाहिए. आणि त्या ट्रॉफीसाठी लढत मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटते. अतिरिक्त वेळ यूज करायचा नाहीये पाटण वॉरियर्स. घड्याची टिक 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 सातत्यानं सुरू आहे मित्रांनो. स्पीडअप मध्ये मॅच आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. नक्कीच चला स्पीडअप घ्यायचंय. पंच विनंती असेल. पाच षटकांचा सामना असेल. यस 6 षटकांचा आहे. 2 षटक पॉवर प्ले आहेत आणि 4 ओपन राहणार आहेत. एक बॉलिंग आणि एक बॅटिंग पॉवर प्ले. सहा षटकांचा सामना असेल पंच. चला लवकर आपण विनंती असेल मॅच चालू करूया. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल राहील. चला अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. पप्पू पाटील दादा चला आपण स्पीडअप ठेवणार आहोत. स्पीडअप मध्ये मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. धावफलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आहेत 13 धावा. 13 धावा पण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवरती. थोडासा पाहायला गेलं तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली सारंग यांची. एक चौकार आणि षटकार. आता क्षेत्ररक्षण खुलं झालं आहे. श्रीकांत मेंडेटरी पॉवर प्ले संपला आहे. कशा प्रकारे खेळ सादर केला जाईल. चेंडू मात्र सूर्याच्या हातामध्ये आहे. सूर्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय चांगल्या रिदम मध्ये सुमित आहेत. कशा प्रकारे खेळ करतील सुमित विरुद्ध सूर्या. हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आणि ते मात्र चांगली लाईन चांगला टप्पा अचूक टप्प्याचा भेदक मारा गोलंदाज सुरेश भाईगडे यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. कॉम बॉक्स मध्ये आपले जिवलग मित्र पप्पू भैया देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत करूया. या वेळेला मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय ढगात लाइटिंग लावत लावत सीमारेषा बाहेर. षटकार. वेलकम डीजे. फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरती. लाईन लेंथ चांगली होती परंतु जसा पिक केला त्याला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर षटकारासाठी. नक्कीच सुमित माने ना माने कारण की माने यांची कहाणीच वेगळी आहे. एका उत्कृष्ट दर्जाच्या गोलंदाजाला चांगला फटका चपराक चाबूक शॉट पाहायला मिळाला. पंच मॅच बॉलाला आहे. उत्कृष्ट दर्जाचा हा खेळ. एका बाजूला ठाणे स्पार्टन 350 किलोमीटरचा प्रवास त्यांना इथपर्यंत खेचून घेऊन आला आहे कारण त्यांच्या समोर मालदन या नगरीमध्ये त्यांचं स्वागत केलं या खेळासाठी. नक्कीच. बरं तर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती माननीय आदरणीय प्रवीण दांगडे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर कुंभार साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि परफेक्ट सुरेख यॉर्कर बॉल होता. खोचता बॉल खोलवर टप्प्याचा बॉल बॅटर सुमितने खोदून काढला आणि एक सिंगल घेतली. नक्कीच ब्लॉकरला जाणार होते कारण की अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता त्यामुळे यॉर्करचा चांगला वापर केला यावेळेस सूर्या याने. पुढचा बॉल आणि यावेळेला चेंडू हवेत पाठवला आहे बॉस आणि ते बॉसला मात्र दिली जाते हुलकावणी. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा डिसिजन 1 बाउंड सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वेलकम डीजे.
मला फिरतीच्या झुल्यात झुल्यात झुल्याच्या फिरतीच्या झुल्यात झुलवा राया. थँक्यू डीजे, चांगला फटका. यावेळेस वेगाने फेकला होता क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु स्वतःला थांबवलं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. मुकादम यांचा एफर्ट देखील ड्राय मारली, परंतु थोडेसे पमर राहिले. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण भैया यांच्या मार्फत. नक्कीच पहिला टप्पा पुढे होता. भैयानी चाल पाहिली चेंडूची आणि उडी मारली आणि चेंडू रोखला. 25 धावा धावपलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीवरती. पुन्हा एकदा सुरेश भाईगडे पुढचा बॉल. बॅटर मात्र मोठ्या फटक्याच्या आशेमध्ये आहे. बॉलची लाईन पाहतायत, लेन पाहतायत आणि आक्रमण चढवतायत. यावेळेला पुल केलेला चेंडू आहेत बॉस आणि बॉसला देखील दिली जाते हुलकावणी. चेंडू मात्र निघून चालला. 1 बाउंड, सीमारेषा बाहेर, चौकार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टा कंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात 17 धावांचे षटक आलाय. अतिशय महागडं षटक सुरेश यांचं, कारण की अमित यांनी पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 13 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. परंतु तदनंतर ओव्हरसाठी आपण पाहायला गेलं तर सुरेश आला आणि अतिशय महागडं षटक पाहायला मिळते. सुरेश यांचं 1 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या या षटकामध्ये आला. धावसंख्या आपण पाहतोय ठाणे स्पाटन या संघाची 30 या आकड्यावरती. 30 धावा धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाटण वॉरियर्स या संघाकडून आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज आयुष आहेत गोलंदाजी मार्कवरती. आयुषला पाहतोय चेंडू त्याच्या हातामध्ये दिला, कारण की अगोदरचं षटक खूप महागडं आलं. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतला आहे. नक्कीच मिडल ऑफ द स्टंपच गोलंदाजी केली जाईल, कारण की पाहायला गेलं तर काव कॉर्नर देखील श्रीसर घेतला आहे. म्हणजे थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. मिडल स्टंपवरतीच गोलंदाजी केली जाईल, कारण की डीप एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतलाय. नक्कीच मिडल स्टंपवरती गोलंदाज राहील. आणि गोलंदाजाकडे जर पाहिलं तर एक नौका गोलंदाज आहे, पण मात्र समोर असलेला बॅटर अनुभवानं भरलेला आहे. अनुभव आणि नाविन्य असा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज आहे तयार. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. कौशल्य आणि कुशाग्रपणा याचाच मेळ म्हणजे क्रिकेट, आणि क्रिकेटसाठी चेंडू घेऊन आला आहे तो म्हणजे आयुष. चला स्पीडअप घेऊया पंच. तिसऱ्या षटकामध्ये आयुष कशा प्रकारे लाईन ठेवेल, क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी पाहायला भेटेल का. आणि पहिलाच बॉल. यस, क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी. सुरेश वाईगडे जात आहेत चेंडूपर्यंत आणि इथे दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र जर पाहिलं तर चेंडू हातात जागीच पकडून ठेवला. बॅटरीने दुसरीचा प्रयत्न केला होता, पण आयुषने मात्र पकडला चेंडू आणि एका धावेपासून वंचित ठेवलं बॅटरला. नक्कीच स्टंप टू स्टंप गोलंदाजी म्हणावी लागेल श्री सर. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी. पुन्हा एकदा तोचला आणि तोच टप्पा ओव्हर पिच, परंतु पायाजवळ फेकला होता. निर्धाव असा महत्वपूर्ण चेंडू येतोय श्रीकांत सर. नक्कीच आपण पाहतोय स्क्रीनवरती देखील टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या बाहेर जाणारा बॉल. चांगली लाईन, चांगली लाईन, चांगला टप्पा. अनुभवाला नाविन्य वरचढ राहतंय. इथे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कानात जवळून गेला चेंडू. जाता जाता कानात चांगला. क्या छूटा दिल टूटा, 4 रन लुटा, चौकार. वेलकम डीजे. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, परंतु बॅटची इनरेज लागते. दांडी गुल काठी काढले. नक्की श्रीकांत सर पहा, ज्या पद्धतीचा चेंडू टाकायचा होता तोच टाकला आणि फसला आणि दांडी गुल. दांडी गुल नाही तर लाकूड तोडलंय आणि फर्निचर डिस्ट्रॉय. कटरचा वापर
बॅटरने खोदता काढला आणि चेंडू मात्र जातोय सरळ पप्पू पाटील यांच्या हातामध्ये आणि जे एक सिंगल येते एका सिंगलच्या माध्यमातून धावपलकावरती एक धाव ऍड. 36 धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती. चांगली सुरुवात राहिली आहे ठाणे स्पार्टनची, परंतु कमबॅक करणारी गोलंदाजी आयुष. यावेळेस स्लॉट मध्ये होता, वेगाने फेकला होता आणि तितक्याच वेगाने बॅट स्विंग पाहायला मिळाली. निर्धावाचा चेंडू येतोय, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयुषसाठी. चांगलं षटक, एकच्या अगोदरचं महागडं षटक आलं होतं, परंतु तदनंतर कमबॅक करणार षटक. स्टंप टू स्टंप, लाईन टू लाईन गोलंदाजी उत्कृष्ट दर्जाची. नक्कीच भरत सर, या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती जाणार आहोत. बहिर्देव सोसायटीचे माजी चेअरमन माननीय आदरणीय धनंजय काळे साहेब यांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. जसे मान्यवर या ठिकाणी होत आहेत ना, तसे या व्यासपीठावरती यथोचित सन्मान मान्यवरांचा या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आपल्या कैलासाची सौ माधुरताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरीचे सर्व माननीय प्रताप काळे काका यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी चेअरमन साहेबांना यथोचित सन्मानित करण्यात येत आहे. पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच पॉवर प्ले घेतला जाईल, कारण की आतापर्यंत पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड आपण 36 पाहतोय. 2 गडी बाद झाले आहेत. आयुषनं दुसरा झटका दिला आणि त्यानंतर पॉवर प्लेचा इशारा होतोय पंचांचा. किरण आले आहेत. किरण यांना या खेळपट्टीचा आणि हे मैदान म्हणजे त्यांच्या काळजातलं मैदान आहे श्रीकांत सर. चला, जास्त आपण क्षेत्ररक्षणासाठी वेळ खर्च करणार नाही आहोत मित्रांनो. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. झगमगणारी दुनिया म्हणजे मालदन प्रीमियर लीग लक्क प्रकाशातील ही स्पर्धा आपण पाहतोय. जणू रात्रीच खेळ चाले उसे तो MPL बोले. नक्कीच रात्रीचं खेळ चाले, कारण की पाहायला गेलं तर मालदन स्टॉप वरून टर्न घेऊन लोक आजकाल मालदन मध्ये यायला लागलेत, कारण की भव्य दिव्य असं आयोजन मालदन मध्ये. यावेळेस हा चेंडू फसला आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि करणार नाही. चुकी पण झाली आहे. या चुकी झालीये. निष्ठून चालला चेंडू हातात लागण्याआधी. आता नको दादा लागू चिंतेच्या नादी. कॅच ड्रॉप. कॅच सुटलेला आहे दादांच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. चेंडू हातात होता, नजर हटली आणि दुर्घटना घडली. बॅटरला मात्र संधी भेटली. संधी भेटली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का? करण्याचा पुढचा चेंडू अगदी खोदून काढला आहे, थांबवलं गेल्या शेवटच्या क्षणाला. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच चांगला एफर्ट, संपूर्ण प्रत्येकानं एफर्ट देणं गरजेचं आहे. ज्यावेळी गोलंदाज चांगली लाईन चांगला टप्पा फेकत असतो त्यावेळी शिलेदारांची साथ तितकीच मजबूत असावी लागते. इथे मात्र खेळून काढलेला चेंडू इनफिल्डच्या डाव करून एक्स्ट्रा कव्हर बंडलच्या दिशेला क्षेत्ररक्षक जातील. तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मत करना भरोसा गैरों पर क्योंकि चलना है तुम्हें अपने परंपर. गोळीसारखा थ्रो आला होता, गोलीगत धोका दिला असता, पण बॅटर तत्पूर्वी वेग वाढवून पोहोचला गेला. भरत सर, नक्कीच गोळीगत धोका नाहीये. यावेळेस फलंदाजाचे पाय बोलले. उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं, परंतु आयुष्य कौतुक करावं लागेल. या फुल टॉल चेंडू, त्याच्यावरती फुल टॉल वसूल केला जाईल. निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. वेलकम डीजे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी राजा फोटो माझा काय. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू आणि इथे मात्र आता चेंडू जातोय सुसाट बुंगाट झिंगाट. 4 धावा, चौकार आणि या चौकारच्या मदतीने धावपलकाला लागते चकाकी. एकूण धावा धावपलकावरती आहेत 47 वरती धावपलक पाहतोय. चांगली गोलंदाजी केली होती. पहिले 2 चेंडू ब्लॉक हाऊलच्या पद्धतीचे हाताळले गेले, परंतु त्यानंतर ओव्हरपिच चेंडू आणि चांगले फटके बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सुमित माने चांगल्या लयमध्ये आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर घेतला आहे लगेच. चांगला फटका पाहायला मिळाला कव्हर ड्राईव्ह सुमित यांच्या बॅटमधून.
पुढचा बॉल यावेळेस देखील फटका चांगला आहे. कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत अतिशय वेगाने धाव कंप्लीट केली जाते, परंतु थोडासा पंबल सुरेश एकदा चुकी करतायत. चौकार येतोय सलगचा दुसरा. धावसंख्या पाहतो या चौकाराच्या मदतीने पोहोचले आहेत जाऊन 51 आकड्यावरती 2 गडी बाद असताना सलगचे 3 चौकार येत आहेत किरण यांच्या या षटकामध्ये. सुमित माने माने ना माने. पाणी द्यायचंय प्लीज खेळाडूंना. आकाश आपल्या सोबत आहे, त्यांचं देखील सरचे स्वागत. क्रिक लाईव्हचं देखील सरचे स्वागत. आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ज्या आपले प्रेक्षक वर्ग जमला आहे, प्रेक्षक मायबाप, प्रेक्षक श्रोते जे ऑनलाईन पाहत आहेत, त्यांचं देखील सरचे स्वागत. श्रीकांत सर, आपण पाहायला गेलं तर ही झगमगणारी दुनिया आपण भरत सर पाहतोय. या दुनियेच्या मागे सुरभी लाईट्स कोल्हापूर, शब्बीर पटेल अँड टीम यांचं मोठं योगदान आपल्याला लागलेलं आहे. आणि संपूर्ण क्रिक लाईव्हची टीम आपण पाहतोय. सचिनदा आणि त्याची संपूर्ण टीम आपल्यासाठी झटताना आपण पाहतोय. आणि आरके यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये लावण्यात आलेली ही चमचमणारी ट्रॉफी देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. या प्रेक्षणीय सामन्याची ट्रॉफीचे सौजन्य आहेत माननीय आदरणीय प्रशांत घरगे बापू यांच्या माध्यमातून या चमचमणारी ट्रॉफीज आपल्याला देण्यात आलेली आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर लाईव्ह चॅट्स मध्ये देखील तुम्हाला मी घेऊन जातो. पंकज शिंदे साहेब यांनी एक चॅट केली आहे. विनोद नाना गुंजाळकर, बेस्ट ऑफ लक मॅन फ्रॉम दुबई, यांना एक चॅट आली आहे. पंकज शिंदे हे देखील ऑनलाईन जोडले आहे. तुमचं देखील सरचे स्वागत. आयुष पहिलं उत्कृष्ट षटक त्याने हाताळलं, तदनंतर आयुष्याच्या हातामध्ये चेंडू दिला आहे, कारण की या अगोदरचं षटक मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये थोडंसं महागडं ठरलं आणि या महागड्या षटकानंतरच आयुष्यांना पुनश्च बोलवलं आहे गोलंदाजीसाठी. त्याला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुषचा पहिला चेंडू. आणि आता मात्र आयुषची चाल पाहिलीये, दिशा पाहिलीये. बॉल जातोय ढगात. लाइटिंगला दिली जाते चेंडूने फायटिंग. षटकार वेलकम कीजिए. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. अक्षयला नाहीये भय आणि चेंडू हवेत. गेंद तारामंडल में लहराती हुई चरण टोकोडीजे. या मुख्य व्यासपीठावरती या ढेबेवाडी पंचक्रोशीतील युवकांचा बुलंद आवाज, युवकांचं प्रेरणास्थान माननीय आदरणीय नितीन भैया पाटील, भैया युवा शक्ती, या ठिकाणी भैयांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम, मंगलम मंगलम. संक्रमण आहे तेजाचे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, दिवस आजचा भाग्याचा. करूया स्वागत भैयांचे, करूया स्वागत भैयांचे. भैया, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाऊया, परंतु चांगला चेंडू हाताळला यावेळेस आयुषने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, तदनंतर व्हाईट बॉल आला, परंतु तदनंतर चांगल्या लाईन लेंथवरती टप्पा फेकला.
कमबॅक करून देतोय आयुष्य. धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोर बोर्डवरती आहे 64. एका बाजूला सुमित माने आणि अक्षय, ज्याला कोणत्याही गोलंदाजाचं नाहीये भय. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू दी क्राउड्स. चेंडू निघून जातोय बांधाच्या पड्याल, वावराच्या बाहेर षटकार. वेलकम डीजे. वरती ढेबेवाडी पोलीस निरीक्षक मान्य आदरणीय प्रवीण दायगडे साहेब संपूर्ण संघासमवेत उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती युवकांचा बुलंद आवाज युवा नेते माननीय आदरणीय नितीन भैया पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावर निघून जाईल. चांगला फटका मालदनच्या मरीन ड्राईव्हला. पाटण तालुका प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धेचा बायकर मॅन प्रशांत बोत्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. डे नाईटचा पहिला बायकर मॅन अशी ओळख पाटण तालुक्यातील पहिला बायकर मॅन. आणि एवढा चेंडू हवेत, फटका मात्र जातोय सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा डिसिजन काय येतोय पाहणं आवश्यक. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा, चौकार. वेलकम डीजे. धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचलाय 78. चला चौकार आहे. पंच अतिरिक्त आपण वेळ खर्च करणार नाही आहोत. घड्याची टिक 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 सातत्यानं सुरू आहे. अजून देखील आपल्याला खूप मॅचेस खेळायचे आहेत. चला जास्त आपण वेळ यूज करायचा नाहीये. पाटण वॉरियर्स टीम दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचं अद्भुत विश्व झगमगणाऱ्या प्रकाश जोशातील दिव्य सामने आणि खास आकर्षण असलेला सामना ठाणे स्पार्टन विरुद्ध पाटण वॉरियर्स. आणि गोलंदाजी मार्क वरती पाटण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस. बॉस यांचा पहिलाच बॉल सुमित यांच्या समोर, परंतु निघून जाईल. टिप मिड विकेट बाउंड्री बाहेर षटकारासाठी 6 धावा. वेलकम डीजे. मार्क वरती गोलंदाज बॉस यांचा पुढचा बॉल हा देखील बॅट स्विंग जोरात झाली होती. पुल करण्याचा प्रयत्न होता. पहा नक्कीच चेंडू गेल्यानंतर सुमित दाखवत आहे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगाने फेकला होता. बॉस यांनी कमबॅक करून दिले खास. पुढचा बॉल बॉस यांचा कशा प्रकारे राहील. यावेळेला देखील सुरेख गोलंदाजी आणि वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि वाईट +1 धाव येते. धावसंख्या 87 आपण पाहतोय. चांगली टोटल एकदा आपल्या पाहुण्यांसाठी म्हणजे ठाणे स्पार्टनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली टोटल उभी केली आहे दोन्ही बॅट्समन, खास करून सुमित आणि अक्षय. चांगले बोथ बॅट्समन चांगली इनिंग्स बिल्ड केली आहे, पार्टनरशिप केली आहे श्रीकांत सर. नक्कीच चांगली पार्टनरशिप होते पाटण वॉरियर्स करून. बॉस गोलंदाजी मार्क वरती पुढचा चेंडू
चांगला बॉल यावेळेस हाताळला गेला, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. बॉस कशा प्रकारे चेंडू फेकी करतील. अक्षय टाकी एंड वरती आहेत. या वेळेला अक्षयच्या बॅट मधून चेंडू हवेत, इन द एअर, फिल्डर कमिंग अँड टेकन, पकडला जेल, बॅटर गॉन, विकेटचं पतन. वेलकम डीजे. आपण स्क्रीन वरती पाहतो तुमच्या बाहेरचा बॉल होता. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 88. अक्षय बाद झालाय, परंतु त्याने त्याचं काम केलं आहे. डगआउट मधून टाळ्या वाजतात अक्षयसाठी, कारण की स्कोरबोर्ड कमी होता आणि अक्षय जसा आला त्यांनी स्कोरबोर्डची गाडी अतिशय वेगवान पद्धतीने चालवली आणि त्याच्याच बॅटिंगच्या जोरावरती धावसंख्या 88 पाहतोय. परंतु आता स्ट्रायकिंग एंडला पण निनाद आले आहेत. निनाद या मैदानामध्ये नाद कशा प्रकारे करतील? नाद करतील की निनाद यांच्यावरती आक्रमण ठेवतील. बॉस यांचा पुढचा बॉल, रॅडम ओव्हर द विकेट मारा. हाफ ट्रॅकर बॉल, अतिरिक्त उसळी, यष्टीरक्षकाला दिली हुलकावणी. लॉंग टॉपचा क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते आणि व्हाईट बॉलचा देखील पंतांचा इशारा येतोय. व्हाईटच्या माध्यमातून धावपलकावरती एकूण धावा 2 ने पुढे जात आहेत. धावसंख्या 90 आपण पाहतोय. नक्कीच चांगली टोटल उभी केली आहे. चांगली गोलंदाजी राहिली बॉस यांची, कारण की मोठा खतरा होता अक्षय नावाचा, तो त्याने बाजूला केला. बॉस यांचा पुढचा चेंडू, अक्रॉस द बॅट खेळला चेंडू, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीनंतर क्षेत्ररक्षक धावत सुटतोय. आयुष इथे चेंडू उचलतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी काय घडेल? डेंजर झोन. पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटर परतीच्या दिशेकडे. बॅक टू दी डग आउट. वेलकम डीजे. बॉसने कमबॅक करून दिला आहे आतापर्यंत या मॅच मध्ये, या षटकामध्ये. चेतन आहेत आणि चेतन यांच्यासाठी पहिलाच बॉल आणि इथे मात्र चांगली लाईन, चांगला टप्पा बॉस यांच्या माध्यमातून हाताळला गेला आणि चेंडूची सांगता मात्र आता निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच बिंदी गेंद, डॉट बॉल ज्याची प्रतीक्षा होती पाटण वॉरियर्स या संघाला, आणि तो डॉट बॉल शिवा द बॉस हाताळतायत. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू सोडून दिला. येस, नक्कीच पंच टायटॅनिक पोज मध्ये दर्शवतायत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉलने मात्र अवांतर धावेत भर होते. सातत्याने या षटकामध्ये आतापर्यंत व्हाईट बॉल जास्त आलेत, याच्यामुळे षटक वाढत गेलेला आहे. 92 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली बसले आणि इथे मात्र झेल पकडलाय की काय? पंचांचा डिसिजन अंतिम राहील. पंच एकमेकाकडे पाहतील, चर्चा करतील आणि त्यातून डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. परंतु टीव्ही अंपायर आता मात्र व्यस्त असतील. टीव्ही अंपायर व्यस्त असतील, टीव्हीवरती आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपला आहे. या मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित सन्मान घेणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून
आपल्याला या मालदन प्रीमियर लीगसाठी तृतीय पारितोषिक उपलब्ध करून देण्यात आलं, ते म्हणजे माननीय आदरणीय डेबेवाडी पंचक्रोशीतील युवकांचे बुलंदाबाज माननीय युवा नेते नितीन भैया पाटील भैया युवा शक्ती यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मालदन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष माननीय आदरणीय हेमंत काळे सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी भैयांना सन्मानित करण्यात येत आहे. विनंती आहे आपण कॅमेऱ्यासमोरून बाजूला होऊयात. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय पारितोषिक देण्यात आलं, रोख कॅश प्राइज 22,222 रुपये आपल्याला देण्यात आलं, त्यांचा युवा नेते माननीय आदरणीय नितीन पाटील भैया यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आणि स्पर्धा कोणती स्पर्धा पूर्ण करण्यामागे स्पॉन्सरांचा मोठा हात असतो आणि आपल्याला स्पॉन्सर मंडळी लाभलेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्यांच्या समवेत असलेले माननीय आदरणीय मेघराज दत्त साहेब आपला देखील या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतोय. त्याचबरोबर विशालजी कांबळे साहेब आपला देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान येतोय. आपल्या गावचे चेअरमन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. कैलासाची सौ माधुरताई प्रतापराव काळे देशमुख गिरणा नगरीचे सर्व आपले चेअरमन साहेब यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद केव्हा लागतात, जेव्हा या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर मंडळी असते आणि या मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर विशाल भाईंचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल माननीय आदरणीय युवा नेते जगदीश काळे दादा यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान मालदनकरांच्या आपुलकीची मायाची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय निखिल दत्त साहेब आपला देखील आम्ही या मालदन प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करत आहोत. निर्मल ग्रामपंचायत मानेचवाडीचे सरपंच माननीय आदरणीय रवी माने साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्त साहेबांचा यथोचित सन्मान देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दत्त साहेबांना सन्मानित करण्यात येतंय. आपण हे संपूर्ण दृश्य सुरभी लाईट्स अँड स्क्रीन वरती आपण हे संपूर्ण दृश्य पाहतोय. मान्यवरांच्या आगमनाने पावन झाला सोहळा, मान्यवरांच्या आगमनाने पावन झाला सोहळा, मान्यवरांच्या आगमनाने पावन झाला सोहळा आणि या सोहळ्याला खऱ्या अर्थानं 4 चांद लागलेले आहेत. भैया आपण आलात, युवकांना प्रेरणा भेटली. भैया आपण आलात, या संपूर्ण मालदनकरांना प्रेरणा भेटली. भैया आपल्या येण्यानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले. भैया आपल्या येण्यानं या व्यासपीठाला शोभा आली. भैया आपल्या येण्यानं मालदनकरांना एक वेगळी ऊर्जा भेटली. भैया आपली 2 मिनिटं आम्ही घेणार आहोत. यस भैया आपली 2 मिनिटं आम्ही घेतोय. या ठिकाणी आपण उपस्थित झालात भैया. मालदनकरांचे ना आपले पहिल्यापासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या ठिकाणी आपण उपस्थित झाला आणि संपूर्ण चित्र पाहिलं. या चित्राचं वर्णन आपण काय कराल भैया? आज या ठिकाणी मालदन प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि मालदन म्हटल्यावर नियोजन काय जबरदस्तच असणार. कारण महत्त्वाचं म्हणजे आज हे सर्व खेळाडू किंवा मालदनचे वाड्या वगैरे किंवा निर्मल ग्राम असेल, आपले मान्याची वाडी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ हा सर्वांचा आवडीचा खेळ आहे क्रिकेट. पण क्रिकेटच्या माध्यमातून आज गावातली एकी जे मतभेद बाजूला ठेवून ह्या खेळासाठी सर्वजण एकत्र येऊन हे चांगलं नियोजन केलं, तेच खरं म्हणजे चांगलं बघण्यासारखं आहे.
आणि आजच्या मी पहिल्यांदाच भेट दिली, म्हणजे या 4 वर्ष झाली पूर्ण, 4थ्या वर्षात मी पहिल्यांदाच आलो आहे. एवढं आयोजन नियोजन छान प्रकारे झालं आहे, अतिशय आनंद होतो आहे. आणि इथून पुढं असंच सहकार्य राहणार आमचंसुद्धा. आणि आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचं मी मालधन गावाचा आभार आहे. मालधनच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत सर्वांचा मी आभार आहे. आणि त्यांची ही जी एकी आहे ही सर्वात म्हणजे कौतुकास्पद आहे आणि ही अशीच राहावी एवढी अपेक्षा करतो. यस, थँक्यू सो मच भैया. जीवनामध्ये आशेचे निराशेचे क्षण खूप येतात, परंतु विचारांना भक्कम असलेली माणसं कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाम उभी राहतात. तुम्ही आमच्या पाठीशी कायम ठाम उभे राहता, याबद्दल तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि सुरू असलेल्या मॅचमध्ये तुम्हाला आम्ही घेऊन जातो. प्लीज वेलकम भरत सर. पहिला बॉल हाताळला गेला. एक धाव आपण पाहतोय पाटण वॉरियर्स या संघाची धाव फलकावरती. दोन्ही बॅट्समन एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला इंद्रजित. हा फटका चांगला आहे, फेकून दिला आहे त्याला डीप मिड विकेट रिजन मध्ये जातोय चौकार. चांगला फटका, जशी लाईन लेंथ पाहिली तसा त्याला शॉर्ट टर्म पुल फटका पाहायला मिळाला इंद्रजित दादा यांच्या बॅटमधून. बोथ बॅट्समन चांगले आहेत, या मॅचला मजा येणार आहे. धावा आपल्याला बनवायच्या आहेत त्या म्हणजे 93 धावांचा पाठलाग करत असताना उमदा फटका. इंद्रजित पाटील, सबसे जटिल इंद्रजित पाटील. यावेळेस स्विचिट करण्याचा प्रयत्न, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्र त्याच्या मागे धावतोय मात्र चेंडू जिंकतोय आणि 4 धावा घेऊन येतोय. या 4 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड पाहायला गेला तर जाऊन पोहोचला आहे टीम पाटण वॉरियर्सचा 9 आकड्यावरती. चांगला स्विचचा फटका पाहायला मिळाला, परंतु थोडासा कमी राहिला, बॅट लेट आली. पाटील यांचा जर विचार केला तर पाटील यांची पाटीलगिरी तुम्हाला पाहायला मिळणार. औषधा पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि येस नक्कीच एक मोठा झटका म्हणावा लागेल टीम पाटण वॉरियर्स संघाला, कारण की दादा आउट होत आहेत. चांगला वेगवान चेंडू हाताळला आयुष्याने. तोपर्यंत देऊया डीजे ला संधी. वेलकम डीजे. पण पाहिलं एक चांगलं असं किपिंग अमित कदम यांच्या माध्यमातून. काय चेंडू लपकला आणि डोळ्याची पारणं फेडलेली आहे. या पद्धतीचं प्रदर्शन, याच पद्धतीची अपेक्षा होती या मॅचमधून. आणि प्रेक्षकांच्या नजरेला चमक देणारा असा हा खेळ आतापर्यंतचा. अमित कदम क्षेत्ररक्षक आणि त्यांच्याकडनं घेतलेला हा झेल नक्कीच लक्षात राहील. पाहूयात पुढचा चेंडू. या ठिकाणी पाटण तालुक्याचे बायकर मॅन प्रशांत बोत्रे मैदानाच्या आतमध्ये होते आणि काय घडलं, चर्चा चालली तेवढ्यात बायकर मॅनचा मोर्चा निघाला आणि बायकर मॅन मात्र मैदानाच्या बाहेर जातात आपल्याला पाहायला भेटतील. बॅक टू दी डग आउट. वेलकम डीजे. डीजे कैसा लगा मेरा मजाक मजाक मजाक. तर नक्कीच बॅक टू बॅक 2 कॅचेस. कीपर म्हणजेच यष्टी रक्षक या सामन्यामध्ये किती महत्त्वाचा असतो आणि त्याचा रोल तो निभावत अमित कदम. वा, डोळ्याची पारणं फेडली आणि काय ते प्रदर्शन आहे. सामन्यामध्ये आपलं सर्वस्व झोकून कशाला देत आहे म्हणतात, तर ते या क्षेत्ररक्षकाकडनं शिकावं. एक चांगल्या पद्धतीची खेळी, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, तोडीस तोड सामना इथे पाहायला मिळतोय. पाहूया आता पुढचा चेंडू काय रंग घेणार आहे. नक्कीच 2 चेंडूवर 2 विकेट म्हणल्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. तो दबाव आता
रिलीज होणार का पाहूया पुढच्या चेंडूमध्ये. चला फास्ट थोडी खेळी घ्यायची आहे. यस, या वेळेला मालदानचा वाघ घायल शेर आहे. घायल शेर की सासे उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होते हैं. उमेश काळे बापू यांच्या बॅट मधून सुरेख आपण फटका पाहिला. पॉइंट रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार. वेलकम डीजे. सो मच डीजे. यस, आपण 80 ते 90च्या दशकामध्ये याच मालदन गावातील एक संघ या पाटण तालुक्यामध्ये प्रख्यात होता, सनी स्पोर्ट मालदन. आणि त्यावेळीपासून हा खेळणारा खेळाडू मालदन गावचा चपल चिता, मालदन गावातील उदयनमुख खेळाडू म्हणून बापूंच्याकडे देखील पाहिलं जातं. अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. आणि हँडिकॅपच्या टीममध्ये बापू संपूर्ण आपल्या भारत देशाचं नेतृत्व करतात. तेच हे खेळाडू ऑल इंडिया गाजवलेले खेळाडू आहेत. उमेश काळे बापू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 13, मात्र 2 विकेटचं पतन इथे झालेलं आहे. पाहूया आता दुसरं षटक. पंच इथं निवेदन असेल, लवकरच सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. आपल्याला पुढचे सामने निर्धारित वेळेत खेळवायचे आहे आणि वेळेचं गणित प्रत्येकाने पाळायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना डेबेवडी पोलीस स्टेशन विरुद्ध पाटण टीचर्स यांच्यामध्ये होणार आहे. नाणेफेकसाठी दोन्ही टीमना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. डेबेवडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक कर्णधार मान्य आदरणीय प्रवीण साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्याचबरोबर पाटण टीचर्स टीम आपण देखील या ठिकाणी उपस्थित होऊया. सामना मात्र 4 षटकांचा असेल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे, कारण वेळ खूप वाढत जातोय. वेळेअभावी आपण हा सामना 4 षटकांचा खेळवणार आहोत. चला स्पीडअप घ्यायचंय. पुढचा गोलंदाज अक्षय. सामना करतील विशाल. टोयला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेतलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा कॉल आहे का. नाही, एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. आणि या एका धावेनंतर धावसंख्या होऊन जाते 14. एक चांगला चेंडू हाताळला अक्षयाने. सुरुवात चांगली केली. आता तोच मोमेंटम कॅरी करतोय का अक्षय, याकडे मात्र आता लक्ष असेल. दुसरा चेंडू अक्षय. सामना करतील बापू, मातब्बर खेळाडू. यावेळी मात्र उंच टहला चेंडू, तिथे 2 क्षेत्ररक्षक तैनात, मात्र गफलत झालेली आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड. कीपरने डिस्टन्स कव्हर केला 30 यार्ड मध्ये जो फिल्डर होता. विजय सर, तुमची 2च मिनिटं आपण घेतोय. आपण टॉस करतोय. या ठिकाणी आपल्या डेबेवडी पंचक्रोशीतील युवकांचे बुलंदाबाद माननीय युवा नेते भैया यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. त्याचबरोबर डेबेवडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय आदरणीय प्रवीण दांगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एका साईडला पाटण टीचर तर दुसऱ्या साईडला डेबेवडी पोलीस स्टेशन. कॉल कोणाचा असेल? यस, आपण सरांना कॉल देतोय. प्लीज भैया स्पिन इन द कॉइन. छापा काटा इज कॉल आहे आणि काटा मागितलेला आहे. मास्तरांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे. काटा पडलेला आहे. नाणेफेक सर आपण जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय बॉलिंग सगळी गोलंदाजीचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि समोरचा संघ मजबूत आहे. समोरच्या संघाचे कर्णधार आपण पाहतोय प्रशांत सर. त्यांचा खेळ अप्रतिम आहे. तुम्हाला देखील माहिती आहे कशा प्रकारे त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यांच्यासोबत आम्ही दररोज सराव करत असतो, त्यामुळं आम्हाला माहीत आहे ते कशा पद्धतीने खेळत असतात. त्यामुळं प्रशांत साहेबला रोखण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करूया, अशीच आमच्या टीमची स्ट्रॅटेजी राहील. यस, म्हणजे संपूर्ण अभ्यास करून आलेला आहात तुम्ही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. आपण जाऊयात प्रशांत सरांच्याकडे. कराड ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये राहिलेला दमदार प्रवास आणि त्याच्यानंतर आता इथे मालदनच्या मातीमध्ये खेळण्यासाठी आलाय. कसं वाटतं इथं आल्यानंतर? सेम कराड प्रीमियर लीग सारखंच वाटतंय. हे पण खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आम्हाला इथं खेळण्यास संधी दिली त्याबद्दल कमिटीचे धन्यवाद. चांगला खेळ खेळू आम्ही पण. पोलीस सरांनाही शिक्षकांनाही शुभेच्छा खेळण्यासाठी. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच प्रशांत सर. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. विनंती आहे मान्यवरांना, भैयाला देखील विनंती आहे की भैया आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊयात आणि जाऊयात क्रिकेटच्या या अद्भुत उत्साहामध्ये. थँक्यू. अक्षय याचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण ज्या पद्धतीनं बॉलिंग केली पहिल्या चेंडूवर 1 धाव नंतर 2,
तदनंतर 2 डॉट आणि आता विकेट. म्हणतात ठाण्याची माणसं आहे ना सर, दिलदार आहेत, मोठ्या दिलाची आहेत. मात्र इथं अक्षयच्या बाजूने थोडीशी कंजूसी दाखवली जाते. रनांची दिलदारी इथं मात्र बॅटरला देता येत नाहीये, कारण बॉलिंग तितकी टफ आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र कानपट्टीचा वेध घेऊन गेलाय. नक्की पाहायचंय, बॅटरला एकदा पाहायचंय. सुनील सागावकर यावेळी मात्र या शेवटचा चेंडू देखील निर्धाव आणि या चेंडू नंतर धाव संख्या जाते ती 15, माफी असावी 16. अक्षय यांचे षटक झालेलं आहे. 16 धावा धावपलकावरती, 16 वरती 3 विकेट आतापर्यंत माघारी परतलेले आहेत. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्याच षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर अक्षय याने कंजूसी दाखवले आणि त्याबरोबर चपळाई देखील दाखवली. प्रत्येक टप्प्यामध्ये व्हेरिएशन दाखवलंय आणि या व्हेरिएशन मुळेच नक्की या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेत. पाहूया आता तिसरा षटकाचा खेळ काय असणार आहे. 24 धावांमध्ये आता 24 बॉलमध्ये 77 धावांचं लक्ष. 24 चेंडू 77 धावा, 77 धावा 24 चेंडू. पाहूया आता निर्णायक असा हा वेध नक्की कुठल्या संघाच्या बाजूने लागतो. नौका गोलंदाज कुंवर यादव बॉलिंग मार्क वरती. बॅटिंग मार्क वरती विशाल गोलांबळे. यावेळी मात्र चांगला चेंडू. पहिली सुरुवात, पहिला श्री गणेश अगदी गोड केलेला आहे. डॉट बॉल काढण्यामध्ये यश आलेलं आहे. कुंवर यांचा दुसरा चेंडू. सामना करतील सुनील. यावेळी मात्र वाईट म्हणजे अवांतर 1 धावेमध्ये वाढ झालेली आहे. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. कुंवर यादव. विशाल गोडांबे स्ट्राइक एंड वरती असताना फटका फसला आणि भैया मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटेल. चांगली गोलंदाजी मार्क वरून ठाणे स्पार्टन या संघाकडून या षटकामध्ये कुंवर यादव यांच्या माध्यमातून राहिले विजय सर. थँक्यू. चला स्पीडअप घ्यायचंय, सामना उर्वरित वेळेत संपवायचा आहे. आणि क्रीज वरती शिवा द बॉस ज्याची ओळख आहे, त्याचा रुतबा त्याचा बरकरार ठेवतात की नाही याकडे लक्ष लागून असेल. शिवा द बॉस बॉलिंग मार्क वरती कुंवर यादव. पहिला चेंडू डॉट, नंतर मात्र 1 विकेटचं पतन. पाहूया पुढचा चेंडू काय खेळी दाखवणार आहे. चेंडू मात्र जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. आपण स्क्रीनवरती पाहतोय ऑप्टमच्या खूप बाहेर बॉल होता. अक्रॉस द बॅट खेळला आणि सरळ क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली. दोघे जण होते, खो घातला, चेंडू झाला छो सीमारेषा बाहेर. 4 धावा चौकार. चांगली सुरुवात झाली शिवाकडून असं म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू कुंवर यादव याचा फुलटॉस चेंड आणि जातोय सीमारेखा पार. येतोय दणदणीत षटकार. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासागर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर एक बॉल बाउंड्री के पार होगा. षटकार येतोय. थँक्यू डीजे. तर नक्कीच शिवा
का म्हणतात या 2 बॉलवरती 2 दणदणीत मोठे फटके. काय स्ट्राईकने इंडी खेळतोय यावेळी मात्र हवेत बॉल आणि कुठलीही चुकी नाही क्षेत्ररक्षकाकडून. चांगला झेल पकडलेला आहे आणि बॉलसाठी टाळ्या वाजतायत डगआउट मध्ये. पाटणवाडे संघाच्या लेट गेला पण थेट कार्यक्रम बॉस यांच्या माध्यमातून राहिला आणि फटका फसला आणि ते मात्र झेल पकडलेला आहे. बॉस मात्र मैदानाच्या बाहेर. धावपलकावरती धावसंख्या एकूण जर पाहिलं तर 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 27 वरती पाटणवाडीच्या संघाच्या 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पप्पू पाटील मुकदम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. नक्कीच पप्पू पाटील आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मुकादम आता क्रीजमध्ये स्ट्रायकर एंडवरती दिसत आहेत. 19 चेंडूमध्ये आता 66 धावांचं लक्ष थोडंसं लांब जाताना दिसतंय आपल्यापासून. पाहूयात मुकादम यांचा बोलबाला राहतो की कुंवर यादव त्यांची ग्रीप अजून घट्ट करतात. यावेळी सरळ बॅटने खेळला चेंडू जातोय सीमेरेखेच्या पार, येतोय दणदणीत चौकार. डीजे अद्वैत. स्पीडअप करायचं आहे, लवकरात लवकर पुढच्या ज्या ओव्हर आहेत आपल्याला घ्यायचे आहेत. पंचांकडनं इशारा आलाय पॉवर प्लेचा. 18 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता आहे पाटण वॉरियर्सच्या संघाला. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करतायत पाटण वॉरियर्स. 3 चेंडू 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकामध्ये 31 वरती 5 विकेट माघारी परतलेत. आता जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. सुनील सागावकर लगातार 9 बॉलवरती 9 सिक्स मारण्याचा कर्तव्य पीटीपीएल मध्ये ज्या खेळाडूने केलाय तो खेळाडू आता क्रीजवरती आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता या क्रीजवरती लागून राहिलंय की पुढच्या चेंडूचा खेळ काय रंग आणणार आहे. अक्षय माने यांनी मात्र चांगली ग्रीप पकडली पहिल्या चेंडूवरती. पहिला डॉट चेंडू, दुसरा चेंडू, क्या बात आहे. सुरेख चेंडू आपण पाहतो विजय सर स्क्रीनवरती. बॅट स्विंग झाले आणि चेंडू मात्र कानात जवळून गेलाय. कानात सांगितलं चेंडूने क्या जनाब कैसा हाल है, एक गेंद बहुत बेमिसाल है. निर्धाव बॉल डॉट बॉलची सांगता होते. पुढचा बॉल गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला देखील थोडासा चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलेव्हरी अचूक टप्प्याचा भेदक मारा होतोय. आपण स्क्रीनवरती पाहतोय बोट फिरवलेत, मंत्र मारून चेंडू जातोय निर्धाव. साबळे साहेब यावेळी मला बोलावं लागेल, हाल तो बहुत बेहाल है. 3 बॉल बॅक टू बॅक डॉट आलेत. यावेळी मात्र टोळाला चेंडू ते क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फॉम्बलिंग. एक धाव इथे पूर्ण झाली आणि मला वाटतं एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. अक्षय माने खरंच खतरनाक अशी बॉलिंग मार्क वर करताना 3 डॉट बॉल आणि चौथ्या बॉलवरती फक्त 1 धाव. पुन्हा एकदा कंजूशीची पुनरावृत्ती, कारण पहिल्या षटकात 13 धावा, त्यानंतर दुसरं षटक कंजूशीचं आलं होतं, तिथं 3 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि आता या षटकाच्या 4 चेंडू झालेल्यात आणि फक्त 1 धाव आलेली आहे. पुढचा चेंडू अक्षयाचा. सामना पडतील पप्पू. चांगला असा चेंडू, तितका चांगला सन्मान दिलेला आहे. एक चांगली खेळी सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळते. मात्र आता लक्ष थोडंसं लांब जाते, त्यामुळे फटक्यांची आवश्यकता तर आहेच, सोबत फटक्यांबरोबर चपराकी देखील पाहायला मिळाल्या पाहिजेत, कारण 13 चेंडूमध्ये आता 61 धावा हे लक्ष आहे. पुढचा चेंडू अक्षय याचा टोयला चेंडू. यावेळी हवे चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र 1 बाउन्स चौकार. डीजे
डीजे सर सगळ्या सगळ्या खेळाडूंनी ते आपल्याला सहकार्य करायचंय. लगेच फील्ड सजवायची आहे. नक्कीच विजय सर. आता 12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. सुनील साहगावकर यांना पाटण प्रीमियर लीग मध्ये जो खेळ त्यांनी खेळला होता, 8 चेंडूमध्ये 8 षटकार आणि 9व्या बॉलवरती आउट झाले होते, त्याचा खेळ आता दाखवावा लागेल. कारण समीकरण तसंच येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि 57 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ठाणे पाटण या संघाकडून आपण विकास यांना पाहतोय. विकास पाडतील का मॅच मध्ये प्रकाश की गोलंदाज काय करेल? पहिलाच बॉल, चेंडू हवेत, बॅकवर्ड फाईड लेग रिजन, 1 बाउन्स, 2 बाउन्स अलॉंग द कार्पेट, चेंडू झाला फरार, भेटला चौकार. वेलकम डीजे. चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. विकास यांचा पुढचा बॉल काय होईल या बॉलवरती? 11-53. ऑप्टमच्या खूप बाहेर जातोय आणि पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत येतोय आणि व्हाईट बॉलने मात्र धावपलकावरती एक धाव ऍड होते. एकूण धावा धावपलकावरती पाटण वॉरियर्स या संघाच्या पाहिला गेलं तर 41च्या आकड्यावरती 11 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची इनर एज लागली आहे आणि चेंडू मात्र बॉडी लँग्वेजला ब्रश डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 10 चेंडू आणि 52 धावा मैदानाच्या आतमध्ये असंच समीकरण येऊन ठेपलंय. जिंदगी जीने का मजा तभी आता है दोस्तों जब जिंदगी में इश्क हो जाए और मैच देखने का मजा तभी आता है जब मैच में रिस्क हो जाए. रिस्क घेतली आणि खेचला लांब लचक 6 षटकार. वेलकम डीजे. आणि 46 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मैदान के अंदर लड़ा वही सबसे बड़ा, वही सबसे बड़ा. गोलंदाज विकास पुढे एकदा आहे तयार. 9 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलं गेलंय. पुन्हा एकदा आणि इथे बॅटच्या आणि बॉलच्या मध्ये झालं घर्षण. बॅट मात्र बाद होतील. बॅक टू दी जयगाव. वेलकम डीजे. पुढचा सामना लवकरच चालू करायचा आहे. बघा प्रसंग सावधानपणा किती महत्वाचा असतो यष्टी रक्षकाचा, तो या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. सलग 3रा कॅच यष्टी रक्षक अमित कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या पुढचा चेंडू देखील डॉट बॉल सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. आणि एक यष्टी रक्षकाची चांगली भूमिका इथे अमित कदम या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू विकास याचा या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. पाहूया नक्की काय खेळ असेल. हवेमध्ये चेंडू आहे. यावेळी मात्र कॉल आहे. बॉलरने तो कॅच टिपलेला आहे. वा, बॉट अँड कॉट.
एक चांगला पद्धतीचा कॅच इथे लपकलेला आहे. याच्यानंतरची होणारी मॅच ढेबेवाडी पोलीस स्टेशन विरुद्ध पाटण टीचर्स या दोन संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी लगेच तयार व्हायचं आहे. या 6 चेंडूनंतर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. पुढचा सामना देखील 5 षटकांचा होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत तयार. 6 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. ठाणे स्पार्टन या संघानं या मॅचवरती चांगली पकड निर्माण केली आहे. पहिलाच बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत असताना सुनील भायगडे यांचा इशारा येतोय आणि धावफलकावरती एक धाव ॲड होत असताना आपल्याला पाहायला भेटते. एकूण धावा धावफलकावरती 48. 6 मध्ये 45ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ऑप्टमच्या खूप बाहेर, हा देखील व्हाईट लाईन मिस करून जातोय. पुन्हा व्हाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 विजय सर व्हाईट बॉल आलेत. बॅक टू बॅक 2 वाईड. नक्कीच 6 चेंडूमध्ये आता 44 धावांचं लक्ष असणार आहे. हे लक्ष मोठं आहे, त्यामुळे जर गुड लेनचा गुड टप्प्याचा बॉल आला सर तर नक्कीच तो प्रेशर क्रिएट करेल. अथवा मुकादम जे आपले पप्पू सेट बॅट्समॅन आहेत त्यांच्यासाठी नक्कीच गणित सोपं जाईल. पाहूया पुढचा चेंडू ऋषियाचा. यावेळी मात्र खोदून काढलेला टप्प्यातला चेंडू. कमबॅक करताना 2 डॉट चेंडू आणि तिसरा म्हणजेच पहिला चेंडू निर्धाव या षटकातला. आता 5 चेंडू 44 धावा असं लक्ष असणार आहे. ऋषियाचा पुढचा चेंडू सामना करतील पप्पू. बॅक टू बॅक दुसरा डॉट. 2 वाईट साबळे सर टाकले होते, त्यानंतर मात्र 2 बॉल आणि तोही 2 डॉट. क्या बात आहे. नक्कीच गोलंदाजांनी चांगले ते लाईन लेंथ पाहिली आणि टप्पा पाहिला. मैदानाचा केंद्रबिंदू धारण केलाय. पहा, अचूक टप्प्याचा भेदक मारा बरोबर केंद्रबिंदू धारण केलाय आणि टप्पा पडल्यानंतर बॅटर पप्पू पाटील यांना चेंडू काहीच समजलेला नाहीये आणि ते मात्र क्रिकेटची आत्महत्या होते. बॅटर धावची तर वेलकम डीजे. जे ऋषी याची खूप चांगली आतापर्यंतची गोलंदाजी आम्ही पाहिली. चौथा चेंडू, यावेळी टोळला चेंडू एक क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल असणार आहे का नाही, एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे आणि या एका धावेनंतर धावसंख्या होऊन जाते ते हाफ सेंचुरी 50, अर्थात 50. 2 चेंडू 43 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज. आत्ता मात्र 2 चेंडू 43 धावा. लक्ष फार मोठं आहे आणि त्या लक्ष गाठण्यासाठी जे चेंडू राहिलेत ना ते फार कमी आहेत. पुढचा चेंडू ऋषियाचा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. यावेळी मॅक्सवेल स्टाईल मध्ये टोळला चेंडू जातोय सीमेरेखेच्या पार, येतोय दणदणीत चौकार. आता मात्र या सामन्यातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या आधीच्या चेंडूवरती एक रचनात्मक असा शॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रचनात्मक शॉट, मात्र यावेळी तो प्रयत्न फसला आहे आणि नक्कीच ठाणे स्पार्टन्स यांनी या सामन्यावरती बलाढ्य विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय लगेचच आता पुढच्या मॅचला सुरुवात होईल. ढेबेवाडी पोलीस स्टेशन विरुद्ध
पाटण टीचर अशा मॅचला आता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भैया आपल्याला रजा देत आहेत. थँक्यू सो मच भैया, आपल्या येण्यानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले. भैया आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. भैया आपण आलात, एक तरुणांना बळ भेटलं. भैया आपण आलात, तरुणांना एक वेगळी प्रेरणा भेटली. थँक्यू सो मच भैया साहेब. याच्यानंतर लगेचच मॅचला होईल सुरुवात. चला दोन्ही टीम तयार आपण व्हायचं आहे लगेचच. पाटण टीचर्स आणि डेबेवडी पोलीस स्टेशन या 2 संघामध्ये आता मात्र मॅच होताना आपल्याला पाहायला भेटेल.